इयत्ता 6वी. गीत पहिले. बलसागर भारत हो. चला पुढे पाहूया गुरुजी काय सांगतायत ते. हातात हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लाहो बलसागर भारत हो. देशाला सामर्थ्यशाली बनवायचे कार्य कसे करायचे आहे हे गुरुजींनी या कडव्यात सांगितले आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने हे काम करायचे आहे. आता आपल्यात भेदभाव असता कामा नये. आपण सारे एक आहोत, भारतीय आहोत. ही ऐक्याची भावना मनात बाळगून काम करायचे आहे. हे शुभ कार्य करायला बांधव हो तुम्ही या असे गुरुजी येथे म्हणत आहेत. आता पुढचे कडवे वाचूया. करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वास पराक्रम गाऊ भीमाय निज पदाला हो बलसागर भारत हो. मुलांनो, पंढरीच्या वारीला जाणारे वारकरी हातात पताका घेऊन वाटचाल करत असतात. तशीच सर्व भारतीयांनी हातात पताका घेऊन आता देशासाठी वाटचाल करायला हवी असे गुरुजी सांगत आहेत. वारकरी देवावरच्या भक्तीने वाटचाल करतात. आपण देशभक्तीची भावना मनात ठेवून कार्य करायचे आहे. वारकरी अभंग गात असतात. आपण आपल्या भारत मातेची गाणी गायची आहेत. आपण आपला पराक्रम साऱ्या देशाला दाखवून द्यायचा आहे. एकेकाळी भारत हा अतिशय संपन्न सुजलाम सुफलाम देश होता. म्हणून तर अनेक लोक भारताचा शोध घेत इथे आले. त्या परकीयांच्या राजवटीमुळे इथले वैभव गेले. आपली मातृभूमी तिला पुन्हा तिचे पूर्वीचे स्थान मिळवून द्यायचे आहे असे गुरुजी सांगत आहेत. आता आपण पुढचे कडवे पाहूया. या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो. आता तुम्ही सगळे जागे व्हा, उठा आणि प्रयत्नांची शर्थ करूया, असे पराक्रम गाजवूया. म्हणजेच हे जीवन व्यर्थ वाया जाणार नाही, फुकट जाणार नाही. आपला भाग्य सूर्य तळपत राहू दे, म्हणजेच आपले भाग्य उदयाला येऊ दे. दुर्भाग्याचा काळोख नष्ट होऊ दे. आता आपण पुढचे कडवे पाहूया. माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो बलसागर भारत हो. भविष्यात आपली माय म्हणजेच भारतभूमी पुन्हा थोर होईल. तिला दिव्य वैभव प्राप्त होईल. ती विश्वात शोभून दिसेल, जगात शांतता निर्माण करेल. तो सोन्याचा दिवस लवकर येवो असे गुरुजी या गीतामधून सांगत आहेत. अशा प्रकारे साने गुरुजी यांनी बलसागर भारत हो या गीतातून या भारत मातेची आपण सर्वांनी एकत्र येऊन मेहनत करून भारत मातेला उंचीवर यशाच्या शिखरावर बसविण्याचे आवाहन केले आहे. मुलांनो, आता तुम्ही मला खालील प्रश्नाची उत्तरे द्या. कवितेची ही पुढील ओळ पूर्ण करा. बलसागर भारत होवो. अ. हे कंकण करी बांधियले. ब. वैभवी देश चढवीन. क. विश्वात शोभुनी राहो. ड. या बंधू सहाय्या लाहो. बाई, मी सांगते. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. तिमिरचा समानार्थी शब्द कोणता? अ. अंधार. ब. प्रकाश. क. उजेड. ड. सावली. बाई, अंधार. दिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? अ. उद्या. ब. प्रकाश. क. दिवस. ड. रात्र. बाई, दिवस. शाब्बास.